तेव्हा मायकोप संघ हा तुषारजी पाटील पुरस्कृत असतो. मॅच ऑन होताना आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईकवर फलंदाज राजू, नॉन स्ट्राईकला अजान. यावेळेस दोन्ही चांगले बोईसर भागातील युवा टॅलेंटेड खेळाडू आणि त्यांच्यासमोर अनुभवी खेळाडू अक्कू आपल्याला पाहायला मिळते म्हणजे अक्षय राऊत. यावेळेस गोलंदाजी मार्कवर दलवाडी गावचा ब्रँड म्हणायला हरकत नाही. अगदी औरम क्रिकेट म्हणा, अंडरम क्रिकेट म्हणा, खूप मोठं नाव पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अक्षय व्हेरी फास्ट बॉल, अगदी मात्र यॉर्कर चेंडू अनुमान औरम क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. परंतु अंडरम क्रिकेटमध्ये देखील असे काही गोलंदाज आता आलेले आहेत ज्यांच्याकडून आपल्याला वेगवान यॉर्कर चेंडू पाहायला मिळते. त्यामध्ये अक्षय हलक्या हाताने खेळला जातो. सिंगल नक्की पाहायला मिळेल. एक धाव. औरम क्रिकेटमध्ये निलेश फायटर संघाकडून खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली. आता मात्र एक गाव एक कॉन्सेप्ट आल्यानंतर दलवाडी संघाकडून देखील चांगली कामगिरी पाहायला मिळते. चांगला चेंडू शॉट होता परंतु वेग आहे त्यामुळे मात्र टाइम भेटला नाही. इथे ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता, मनगटाचा वापर करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने परंतु चेंडू लागतोय पायावर. अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये LBW आउट नाहीये त्यामुळे मात्र स्टंपला कव्हर करून खेळलं जात आहे. राऊंड द विकेटचा मारा आपण हे बघू शकता. स्वरा युवा ग्रुपचं टी शर्ट प्रदान केलेलं आहे. PDPLचं पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग त्यामध्ये देखील आपण बघू शकतात सन युवा ग्रुपकडून म्हणजेच अनिकेत राऊत यांच्या संघातून खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. अक्षय यावेळेस चांगला चेंडू, अगदी मात्र एक धाव असेल. सिंगल पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड चालय तो म्हणजेच 2 चेंडू फेकून झालेत 5. सुपर गोलंदाजी, अगदी मात्र जी सुरुवातीची गरज होती ती सुरुवात करून देत असताना यावेळेस गोलंदाज अक्षय. असं म्हटलं जातं की चांगली सुरुवात ही यशाची अर्धी पायरी असते आणि इकडे मात्र चांगली सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी होमसाईडच्या स्पोर्टच्या माध्यमातून आपण बघू शकता यंग स्टार चषक 2025चं भव्य दिव्य आयोजन कव्हर केलं जात आहे आणि खऱ्या अर्थाने एक ब्रँड म्हणून ओळखला जाणारा सरावली गावचा होमसाई स्पोर्ट्स आपण बघू शकतात. खूप चांगली कामगिरी होत असताना त्यांच्याकडून इकडे काय फटका खेचलाय राजूने. यावेळेस मात्र 4 धावा मिळतील. गॅप शोधलाय, टायमिंग प्रॉपर आहे आणि चौकार देऊया संधी डीजे मास्टरला पुन्हा एकदा येऊ या मैदानाच्या आतमध्ये. चौकार आला आणि त्यानंतर मात्र बघायला गेलं तर पुन्हा एकदा चौकार येतोय. अगदी मात्र बघायला गेलं तर चांगला अनुभव आहे इथे बोईसर पॅकर्सकडे. मोठ्या टीमकडून खेळताना आपल्याला राजू देखील पाहायला मिळाला ती म्हणजेच पॅराडाईज आणि त्याचबरोबर जावेद देखील पाहायला मिळेल. ही मात्र युवा खेळाडूंनी नवीन टीम बनवली आहे, एक चांगली टीम पाहायला मिळते आणि इथून मात्र जर विचार केला तर सुरुवात चांगली झालेली आहे. आता मात्र या षटकाची 10 धावा धावपलकावर यावेळेस पाहायला मिळतात. पहिला चेंडू ऋषिकेश हा नवीन गोलंदाज युवा खेळाडू पाहायला मिळते दिलवाडी टीमकडून. चला कीपरला विनंती आहे प्रत्येक चेंडूवर मात्र चर्चा नका करू कारण की भरपूर मॅचेस आहेत. अजून यानंतर जवळजवळ 7 मॅचेस आहेत. 4 धावांनी सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा तयार. चुकवला यावेळेस टप्पा पडल्यावर आतमध्ये येताना कान मंत्र जो दिला तो मात्र इथे आपण बघू शकतात युवा खेळाडूला त्या कान मंत्राचा फायदा होत असताना टप्पा कुठे टाकायचा आहे. चेंडू जर ऑफ स्पिन करताय तर तुमचा टप्पा खूप महत्वाचा असेल आणि इथे आपण बघू शकतात की चांगल्या टप्प्यावर अगदी मात्र खेचवलंय. यावेळेस डॉट चेंडू येतोय. हो काय सुपर चेंडू वळवलाय परंतु इकडे कीपर कडून थोडी चुकी झाली आणि यावेळेस मात्र रन आउटची संधी. नोट आउट आलाय पंचांकडून.
अगदी मात्र बघायला गेलं तर यावेळेस डॉट चेंडू होता, अगदी खेचलं होतं फलंदाजाला चेंडूवर आणि हा बघा अगदी पायाच्या आतमधून चेंडू गेला होता. रनआउट करण्याची संधी होती कीपरकडे, कीपरने नेम चुकवला आणि त्यानंतर मात्र इकडे एक धाव पूर्ण केली. वेगाने मात्र चटकन एका बाजूने दुसऱ्या बाजूला येत असताना मेगा स्क्रीनवर काय सुपर कॅमेरा वर्क देखील पाहायला मिळते. क्वालिटी अगदी चांगली आहे. अगदी बघायला गेलं तर दिवस उजाडलाय अशी फ्रंट लाईट आपल्याला पाहायला मिळते. लेग स्टिकच्या खूप बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच सोडला असता तर वाईट मिळाला असता, परंतु बाउंड्रीच्या लालचमध्ये इथे मात्र कुठे ना कुठे चुकी झाली. एक धाव, 12 धावा धावफलकावर, 2 बाकी आहेत. आता चांगला चेंडू, तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण, फॉलो थ्रू मध्ये अगदी मात्र कमबॅक केलंय गोलंदाजाने. ऋषिकेश पाहायला मिळतोय ज्याने पहिल्या चेंडूवर चौकार खेचला होता. त्याने पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दबावात होता, त्याला मात्र कमबॅक करायचं होतं आणि कमबॅक करून दाखवलं. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे पायाला लागून डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. सुपर गोलंदाजी मात्र अंतिम क्षणाला हाताळली ऋषिकेशने. षटक क्रमांक संपलंय दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. डीजे चमकणाऱ्या अगदी मनाला हरवून घेणाऱ्या ह्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर कैवल्य म्हणजेच बाळा. क्षेत्ररक्षण अगदी मात्र सजवण्याला आपल्याला पाहायला मिळते. अक्षय राईट टर्म राऊंड द विकेट, व्हेरी फास्ट बॉल, हलका कट मात्र पाहायला मिळते. स्क्वेअर ठिकाणी क्षेत्ररक्षण होणार. एक धाव मात्र पाहायला मिळते. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मात्र यावेळेस कट केल्या राजूने. रनआउटची संधी, फेकी तेवढी जोरदार नव्हती, परंतु इकडे डायरेक्ट हिटच्या अपेक्षित होता गोलंदाज आणि एक धाव मात्र पाहायला मिळते. चांगली फेकी परंतु वेगवान नाही, थोडी हलकी. यावेळेस चांगला फटका, परंतु इकडे गॅप मिळणे का, गॅप मिळाला परंतु षटकार आहे. कंट्रोल मध्ये फटका होता परंतु बॉलला जास्त खाली ठेवू शकला नाही फलंदाज. विकेट गॉन, आउट. बोईसर पॅकर्स कडून नवीन बॅट्समन आहे. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मात्र नक्की मिळेल. अगदी मात्र बघायला गेलं तर अंडर बॉक्स क्रिकेटची मोठी स्पर्धा, मानाचा चषक, यंगस्टार चषक बघता बघता 6वं ते 7वं वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक वर्षी मात्र काहीतरी चांगलं आणि वेगळं करण्याचा प्रयत्न. यावर्षी देखील अगदी सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं. जणू काही मुंबईच्या भागामध्ये ही स्पर्धा खेळायला आलो की काय असं वाटते प्रत्येकाला. तेवढं चांगलं मैदान आणि तेवढं इतकं चांगलं आयोजन या वर्षी 2025 मध्ये पाहायला मिळते. फटका सजवलाय, काय सुपर डाईव्ह करून क्षेत्ररक्षण केलंय. अगदी जी गरज आहे ती गरज पूर्तता होत असताना मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाकडून भार्गव भारी फिल्डिंग केलंय. अगदी टाळ्या झाल्या पाहिजेत. असं म्हटलं जातं की एखादा फलंदाज जेव्हा चांगली फलंदाजी करतो, जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो तेव्हाच टाळ्या वाजतात असं नाही. जेव्हा क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण करतो तेव्हा देखील टाळ्या वाजल्या जातात आणि इथे मात्र या क्षेत्ररक्षणासाठी नक्की टाळ्या वाजल्या जात आहेत. 3 षटकं इकडे संपुष्टात आली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावर. यानंतरच्या मॅचचा विचार केला तर मायकोब ब आणि त्यांच्या विरुद्ध टीम पाहायला मिळेल. या मॅच मधला विजेता संघ मायकोब बचा देखील खूप मोठा दबदबा आहे या मैदानावर आणि सर्वात यशस्वी टीम या मैदानावरची ती म्हणजेच पॅराडाईज आणि त्यानंतर पास्थळ. बघायला गेलं तर पॅराडाईजने खूप साऱ्या स्पर्धा या मैदानावर जिंकलेल्या आहेत. लगातार 3 वेळा स्पर्धा जिंकणारी टीम या मैदानावर पॅराडाईज आहे. ती उद्या आपल्याला पाहायला मिळेल.
पासर देखील उद्या पाहायला मिळेल. सुधाकर अनुभवी गोलंदाज संघामधला आपल्याला पाहायला मिळते आणि विदाउट बघायला गेलं तर तयार शॉर्ट चेंडू आहे आणि नक्कीच आमचे 12वे इकडे जे एक्स्ट्रा प्लेयर बसलेले आहेत देलवाडीचे ते सध्या जास्त प्रॅक्टिसमध्ये नाही आहे आणि त्यामुळे का होईना चेंडू तेवढा चांगला पडला नाही, परंतु अनुभवी गोलंदाज आहे, कमबॅक करेल. हा एकमेव खेळाडू पाहतोय मी या स्पर्धेमध्ये ज्याने कॅप प्रदान केलेले आता या टीममध्ये. यावेळेस आपण बघू शकतात चौकाराने स्कोरबोर्ड 22 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पहिला चेंडू बाउंड्री आलेली आहे 22 स्कोर कार्डवर. खूप कमी प्लेयर आहेत जे मात्र नाईट क्रिकेटमध्ये देखील आपल्याला कॅपमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये सुधाकर आहे, जावेदला आपण बघतोय तो देखील पाहायला मिळेल ॲक्शन. यानंतर गोलंदाजी मार्कवर 22 स्कोर कार्डवर 22 धावा धावफलकावर. यावेळेस काय सुपर कट केलाय, चौकार मात्र पाहायला मिळेल अगदी बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट वेगावर स्वार फलंदाज 2 चौकार लगातार. जमूल 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर शॉर्ट पिच होता, वाईट देखील होता, परंतु फलंदाजाने पाहिलं की इकडे गॅप आहे, तिथे मात्र चेंडू ढकलण्यात आलेला आहे आणि 4 धावा देखील पाहायला मिळतात. आता यावेळेस गॅप शोधतोय फलंदाज. 2 शॉर्ट पिच चेंडू, दोन्ही चेंडूवर चांगला प्रहार. स्कोरबोर्ड 26 धावा धावफलकावर. 2/6 26 झालेले आहेत आणि आता मात्र जर बघायला गेलं तर 4 चेंडू अजूनही बाकी आहेत शेवटच्या षटकामधले. सुधाकर तयार, पुढे शॉर्ट पिच चेंडू फटका सजवलाय, चांगलं चित्रक्षण. इकडे मात्र स्वतःला झोकून देतोय, चेंडूवर अगदी बॉडी ढकलून दिलेली आहे. 1 धाव, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 27 धावा धावफलकावर. इकडे काय करते यावेळेस राजू, अगदी नो चेंडू होता, नो चेंडूचा फायदा उचलू शकला नाही. बोनस चेंडू मिळाला होता आणि इथे मात्र बोनस चेंडू गमावला. 1च धाव मिळेल. 28 धावा धावफलकावर. यावेळेस फटका स्विंग केलाय, क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 29 धावा. 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जमूल स्ट्राईकला आहे ज्याने 5 मध्ये 11 बनवलेत. एक चांगली बॅटिंग पाहायला मिळते आज. राजू त्या लयमध्ये दिसला नाही, 11 मध्ये 10 बनवले. शेवटचे 2 चेंडू आहेत, फिनिश गोड होईल का? 29 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू जाऊ दिला आणि यावेळेस मात्र पंचाचे हात खुलताना वाईटचा इशारा येतोय. 1 धाव अजूनही ऍड होईल स्कोरबोर्डवर. स्कोरबोर्ड 30. बोईसर पॅकर्स त्यांच्या विरुद्ध साई कृपा देलवाडी. टॉस जिंकला साई कृपा देलवाडीने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. यावेळेस काय फटका आहे, खराब क्षेत्ररक्षण आहे, हाताच्या मधून इकडे मात्र निघून जातोय चेंडू. बाउंड्री लाईन पार येतोय चौकार. अगदी मात्र कडक प्रहार होता. यावेळेस कार्पेटला आग लावत चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार चौकारासाठी. सुपर बॅटिंग, काय फटका खेचलाय. स्कोरबोर्ड 33 आणि त्यामध्ये थोडे आर करा. 1 धाव नक्कीच येईल. 35 धावेचं टार्गेट इकडे ठेवलेलं आहे. 35 झालेले. 36 धावेचं टार्गेट इकडे ठेवलेलं आहे देलवाडी संघासमोर. मागच्या षटकामध्ये विचार केला तर मात्र धावा आलेल्या आहेत त्या 18 धावेचं मोठं षटक पाहायला मिळालं. लगभग बघायला गेलं तर 3 षटकामागे धावा आपल्याला पाहायला मिळाला फक्त 17 होत्या. अगदी थांबून ठेवलं होतं आणि त्यानंतर 18 धावा उपयुक्त खेळी केली जमूलने. काय सुपर मात्र बॅटिंग केली जमूलने. इथे आपल्या संघाला मात्र एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचवलेलं आहे, कारण की एक धारदार गोलंदाजी त्यांच्याकडे आहे, कारण की जावेद सारखा गोलंदाज त्यांच्याकडे आहे. एक लेग स्पिनचा बादशाह मी म्हणेल बोईसर भागातला जावेद आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे 35 आणि 36चं आव्हान
देव्यासाठी डीजे मास्टरला पुन्हा एक देऊया मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. अजूनही बघायला गेलं तर यानंतर 7 मॅचेस आजच्या रात्रीतले बाकी आहेत. फिल्डिंग सजवून घ्या बोईसर पॅकर्स, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला ओपनिंग बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये देलवाडी टीम. चला मॅचला सुरुवात अक्षय आणि अक्षय बरोबर अवधूत आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना गोलंदाज ताजुद्दीन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर ताजू. इथे मात्र पहिला चेंडू 36चं टार्गेट आहे. पहिला चेंडू फटका सजवला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डॉटने सुरुवात. अगदी मात्र अंडम बॉक्स क्रिकेट सांगितलं म्हणजे आपण बघू शकतात लगेच चेंडूवर अंग देखील टाकलं जातं, कारण की अगदी हातातून सुटला तर पायाला चेंडू उडेल, अंगाला चेंडू उडेल. चौकार नाही गेला म्हणजे चांगला यावेळेस खराब क्षेत्ररक्षण. अगदी चांगला फटका अक्षयचा, कारण की या फटक्यामध्ये ताकद होती त्यामुळे मात्र थोडं प्रेशर आलं क्षेत्ररक्षकावर फटका पाहून. आणि त्यानंतर आपण बघू शकतात की मिस फिल्डिंगचा चौकार आलाय. ताजुद्दीन आपल्या पाहायला मिळतोय. नक्की नाराजगी व्यक्त करणार, कारण की इकडे मिस फिल्डिंग नाही करायचंय. एखाद्या टीमला तुम्हाला पराभूत करायचं असेल तर तुम्हाला उच्च कोटीचा खेळ करावा लागेल. खास करून क्षेत्ररक्षण अगदी मात्र मजबूत असणं गरजेचं आहे. अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये 4 धावा निघून जातात, कारण की 1-2 नाही. कट केलेला आहे. इकडे मात्र क्षेत्ररक्षण होत असताना रनआउटची संधी, परंतु इकडे थ्रो केला नाही. अगदी पाहिला आणि यावेळेस मात्र स्वतःला थांबवलं क्षेत्ररक्षकाने. 1 धाव. 3 झालेले चेंडू 3 मध्ये धावेचा विचार केला. धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 5. त्याचं कारण आहे की मिस फिल्डिंग आणि 5 धावा या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथा चेंडू घेऊन ताजुद्दीन तयार. अगदी मात्र हलक्या हाताने खेळला जातोय. 1 रन काढण्याचा प्रयत्न होता. रनआउट घेण्याची संधी, अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षणामध्ये. जो आपण नेहमीच इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर साऊथ आफ्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो अगदी अटॅकिंग फिल्डिंग, आणि इथे देखील मात्र अगदी अटॅकिंग फिल्डिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दिलवाडी त्यांच्या विरुद्ध बोईसर पॅकर्स आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 4 चेंडूमध्ये धावेचा विचार केला धावा 5 झालेल्या आहेत. 36चं आव्हान आहे. अजूनही मात्र बघायला गेलं तर 31ची गरज आहे. शॉर्ट बॉल आहे. अगदी मात्र फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू पहिल्या अटेम्प्टला आला नाही, त्यामुळे मात्र 1 धाव पूर्ण केली. कुठे ना कुठे पहिल्या अटेम्प्टला चेंडू आला असता
तर मात्र इकडे विकेट मिळण्याचे आसार होते, रनआउट विकेट मिळाला असता, परंतु एक धाव सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 6 धावा ह्या धावफलकावर लागल्या जातात. 6 स्कोर कार्डवर येणारे चेंडू असतील अजूनही बघायला गेलं तर टोटल 19 आणि धावा बनवायच्या 30-36चा मन. शेवटच्या षटकामध्ये मात्र धावा भरपूर आल्या आणि त्यामुळे मात्र बघायला गेलं तर इथे चांगल्या टोटलपर्यंत पोहोचले बोईसर पॅकर. पहिली रात्र आजची स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आणि 3 दिवस रात्रीची स्पर्धा. शॉर्ट बॉल आहे, फटका सजवलाय, गॅप मध्ये आहे, 4 धावा. बॅकफुटवर जाऊन इकडे मात्र ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय, तेवढा पॉवरफुल नव्हता परंतु चौकार मेल इतका पॉवरफुल तो होता. 4 धावा. अगदी यावेळेस आपण बघू शकता टर्न घेतलं चेंडूने परंतु गॅप इकडे शोधलाय. बेलवाडीचा सुपरस्टार अक्षय राऊत अक्कू पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा ह्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्डवर 10 आणि इथे मात्र मैदानामध्ये क्रिकेटचा खेळ पहा. यंग स्टार चषक 2025 ओम साई स्पोर्ट्स लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगलं चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, ऐकून बेल दाबायला विसरू नका. जावेद आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. असा एकमेव गोलंदाज मी म्हणेल की अंडरम बॉक्स क्रिकेट जिथे जिथे होते त्या अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये हा कारनामा कोणाच्या नावावर नसेल एखादा. 2 षटकं आणि दोन्ही षटकं मेडन हाताळणारा, एकाच मॅच मध्ये दोन्ही षटकं मेडन हाताळणारा गोलंदाज जावेद आपल्याला पाहायला मिळतोय. जावेद शेख. अगदी मात्र पास्तळ गावामध्ये ती स्पर्धा होती आणि कुणाल स्मृती चषकामध्येही बंटी चषकामध्ये अगदी मात्र बघायला गेलं तर ती कारनामा केला होता त्याने. बंटी स्मृती चषकामध्ये अगदी मात्र बघायला गेलं तर अशी कामगिरी त्याने बजावलेली आहे. सलग 2चे-2 डॉट षटक, 2चे-2 मेडन षटक. हॅलो कोणाला स्विच हिट खेळलेला आहे. इकडे मात्र डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. चला मात्र इकडे प्रतीश घरत साहेबांचा एटीएम ओपन झालेला आहे. लगातार 3 चौकारासाठी कोणत्याही फलंदाजाने 3 चौकार खेचवा आणि 500 रुपये कॅश प्राइज घेऊन जा. प्रतीशजी घरत. ओहो काय चेंडू टाकलाय, ही कला आहे. अगदी मात्र बघायला गेलं तर लेग स्पिनचा जादूगर म्हणून ज्याची ओळख आहे तो गोलंदाज जावेद आपल्याला पाहायला मिळते. प्रतीश घरतने हा बघा अगदी शेनवॉनची आठवण करून देणारा हा मात्र चेंडू टाकला जातोय. 90 डिग्री मध्ये चेंडू वाळण्याची शक्यता आहे, क्षमता आहे आणि यावेळेस आपण बघू शकतात यावेळेस फटका स्विंग केला परंतु विकेट येईल. विकेट गॉन. बॅट्समन येतोय तो म्हणजेच यावेळेस कट केलेला. इकडे मात्र डॉट चेंडू डॉट चेंडू येतोय. काय सुपर गोलंदाजी मात्र जावेद कडून. जावेदचं षटक आवडलं असेल तर टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. मात्र इकडे फक्त 2 धावा त्याने खर्च केला, एक महत्वपूर्ण विकेट मिळवला. 12 वर 1 गडी बाद देलवाडी. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच 14 36 24 असतील.
किती झालं तरी रन? याने 13 केले तर मोज दोनच आलेत ना, दोनच आलेत. हिट करच वाटणं 24 पाहिजेत ना. 36 टार्गेट आहे. काय रे 14 करतो तो. 12 मध्ये 24 ची गरज आहे. 36चं टार्गेट आहे. जावेद अगदी मात्र सुपर कमबॅक करून दिलाय. प्रतीश गरत म्हणजेच पत्या या नावाने जास्त फेमस आणि प्रेम मिळालेलं आहे आणि त्यांच्याकडूनच हे पारितोषिक आहे. लगातार 3 चौकार खेचा आणि 500 रुपये कॅश प्राइज घेऊन द्या. अगदी यंगस्टार चषकाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. बक्षिसाला सुरुवात झालेली आहे. 500 500 रुपये देण्यात येतील. फटका सजवला आहे. इकडे चित्ररक्षक आहे. चांगलं चित्ररक्षण. डॉट चेंडू आलाय. जावेदच्या षटकानंतर इकडे मात्र ऊर्जा संचारित झाले अंगामध्ये बोईसर पॅकरच्या आणि इकडे मात्र चांगलं चित्ररक्षण होत असताना पाहायला मिळते आलाय. इथे मात्र चेंडू डॉट 11-24 ची गरज. पुन्हा एकदा चांगलं चित्ररक्षण डाईव्ह करून सेव्ह केलं स्वतःला. हॅलो, प्रेशर बनलं होतं फलंदाजावर कारण की टार्गेट हळूहळू मोठं होत चाललं होतं आणि त्याचा फायदा झाला. इथे मात्र विकेट येतोय. फलंदाजाला मात्र परतावा लागेल तो म्हणजे अक्षय. महत्वपूर्ण शिलेदार टिपलाई गोलंदाजाने. इथे मात्र षटकार विकेट बॅकफुटवर जाऊन बैठक स्ट्रोक खेळला. पॉईंटच्या भागामध्ये मात्र इकडे विकेट आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच कैवल्य. सलग मला तर वाटते 3 डॉट आले. त्याचं कारण आहे ते म्हणजे चित्ररक्षण. एका चांगल्या फलंदाजाला मात्र शांत ठेवायचं असेल तर तुम्ही चांगलं चित्ररक्षण करा. 2 ते 3 चांगले चेंडू अडवले आणि प्रेशर आपोआप फलंदाजावर आलं आणि काहीतरी मात्र वेगळं करण्याच्या नादामध्ये विकेट इकडे आलेला आहे. फटका स्विंग केला आहे. जावेद गोलंदाजीसाठी हा ओळखला जाणारा परंतु क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर वेळा मिसफिल्डिंग करणारा तो म्हणजे जावेद. यात काही वाद नाही. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड पाहायला मिळते 16-16. 4 धावा. पुन्हा एकदा मात्र चांगला फटका. इकडे मात्र डॉट चेंडू येईल. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5. शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटच्या चेंडूवर का होईल बघूया. अजूनही मात्र 20 धावेची गरज आहे आणि खेचलाय विकेट. अजून एक मात्र आनंदाची बातमी सर्व खेळाडूंसाठी गोलंदाजासाठी खास करून प्रदीप राऊत आणि जयदीप राऊत यांच्याकडून जो कोणी गोलंदाज हॅट्रिक इकडे घेणार हॅट्रिक विकेट घेणार त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. 1000 हॅट्रिक चौकारासाठी प्रतीश गरतकडून म्हणजेच पत्याकडून 500 रुपये आणि हॅट्रिक विकेटसाठी जयदीप राऊत आणि प्रदीप राऊत यांच्याकडून मात्र 1000 रुपये देण्यात येतील. नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच रोशन हितेश. बॉलर कोण आहे? हिनेन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हुनेन यावेळेस पहिला चेंडू वाईड हाताळलाय. अजूनही मात्र बघायला गेलं तर 17 धावा झालेत म्हणजे 19 धावेची गरज आहे. 5 चौकारांची गरज आहे. लेग स्पिनचा 12 डॉट चेंडू येतोय. मायकोप बी संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस बॉक्स कडे येऊन राहा. मायकोप बी. आणि इकडे मात्र यावेळेस अगदी चांगलं क्षेत्ररक्षण विकेट येतोय. सुरुवातीला मात्र असं वाटलं होतं की मॅच देलवाडी संघ घेऊन जाईल की काय कारण की पहिल्या षटकामध्ये धावा 10 झाल्या होत्या. भार्गव आलेला नवीन बॅट्समन आणि तिथून मात्र 18 चेंडूमध्ये 26 ची गरज असताना असं वाटलं होतं की मॅच देलवाडीच्या पक्षामध्ये आहे. परंतु काय कमालीची गोलंदाजी जावेदची त्यानंतर राजूची आणि आता मात्र हुनेनची देखील खूप चांगली गोलंदाजी होत असताना आता मात्र बघायला गेलं तर 19 पाहिजे. चेंडू असतील 4 म्हणजे औपचारिकता आहे मॅचमध्ये. पण आता चांगलं क्षेत्ररक्षण जेव्हापासून क्षेत्ररक्षकाला बघायला गेलं तर आझमला इथे आणलेला आहे
तेव्हापासून मात्र इथून चौकार गेलेला नाहीये. ही चांगली रणनीती एका चांगल्या खेळाडूला स्ट्रॉंग झोनमध्ये मात्र यावेळेस ठेवण्यात आलेला आहे. इथे डॉट चेंडू येतोय. काय गोलंदाजी होत असताना, कारण की स्टंपच्या मागे जावेद हा देखील डाव्या हाताचा, हा देखील लेग स्पिन गोलंदाज आहे. आणि यावेळेस मध्ये युवा खेळाडूला सांगत असताना की टप्पा एकदम अचूक टाकतायत तुम्ही. डॉट चेंडू, एक धाव. शेवटचा मला तर वाटते चेंडू आहे शेवटच्या षटकातला. इकडे मात्र मॅच विन होताना आपल्याला पाहायला मिळते. बोईसर पॅकर, अभिनंदन बोईसर पॅकरचं. टॉस केला जाईल दोन टीम मध्ये, मायको बी आणि त्यांच्या विरुद्ध बोईसर पॅकर. आपल्या समवेत टॉस बॉक्स मध्ये जुळले जातील माझे साथी समालोचक, म्हणजेच दीपेशजी कंडी सर. सन्मान चिन्हासाठी यायचं आहे ते, म्हणजेच